बायको आहे आणि मानसी नुसती मेवणी नाही. इतक्या दिवसात या घरातलीच एक व्यक्ती झाली ना ती. हे तुम्ही मानत असाल पण मी मानणार नाही. मी तिला या घरातली कधीच मानत नाही. ती फक्त मोनिकाची बहीण आहे, त्याची मेहुणी आहे आणि हॉस्पिटलमध्ये काम करणारी त्याची एक सहकारी आहे, एवढंच मी मानतो. नानू मामा असं कसं म्हणू शकतोस तू? आई ती वेळोवेळी आपल्याशी किती चांगली वागली हे तुमच्या लक्षात कसं येत नाहीये? अरे नात्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी आहे की नाही? त्या मैत्रिणीला तुम्ही काय मानता की नाही? दादा, प्रश्न आक्षेप असण्याचा नाही. प्रश्न असा आहे की भूतकाळ विसरून पुढे जाण्याचा. जर का नव्याने सुरुवात करायची असेल तर मला असं वाटतं जुनं सगळंच विसरायला हवं. कोण तू बोलतोस हे? तू? दादा, काहीतरी एक निर्णय घ्यायलाच हवा ना. म्हणजे जर का संबंध ठेवायचा असेल तर ठेवायचे किंवा तोडायचे. आणि जर का विक्रांत मोनिकाशी संबंध तोडणार असेल तर आपण इतरांशी संबंध ठेवण्यात काय अर्थ? म्हणजे तूही नानू मामाच्या बाजूच आहेस? तुला हे सगळं पटतंय? दादा, मला गुंता वाढवायचा आणि मोनिकाने हे जे काही करून ठेवलंय, हा सगळा जो काही गुंता आहे तो लांबच राहिलेला बरा. मलाही नानूचं पटतं न तर त्यामुळेच. मानसी चांगली आहे पण कसं आहे, डॉक्टरकडे माणूस जातो ना तेव्हा डॉक्टर काय करतात, पेशंटला कुठला रोग झाला त्याचं मूळ शोधून काढतात. त्याच्यामुळे सगळा रोग बरा होतो आणि मगच म्हणतात औषधाचा फायदा झाला. तसंच मोनिका नावाचा रोग जर बरा करायचा असेल तर सगळी कारणं नष्ट करावी लागतील. अगदी बरोबर आहे. एक नातं संपवलं की त्याच्याबरोबर आलेली सगळी नाती ही संपवायलाच हवीत, नाहीतर काय उपयोग आहे? अरे बोल्याबरोबर सुक जळतं रे बाबा. पण आपल्याला जर नवीन नाती जोडायची असतील तर जुनी तोडावीच लागतात. मला हे नाही पटत आहे. मी सगळ्यांना सांगतो मला हे पटत नाहीये. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई
मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.